आणि आजचा बैठक हॉटेलचा मेनू आहे ओरिओ केक. हा फक्त 3 इंग्रेडियंट केक दिस इज नॉट मिश्री. दिस इज आणि मेन म्हणजे हा आम्ही विदाउट ओव्हन करतो. वाव इट्स सो वाव चिटकलाच नाहीये कुठल्याच साईडला डब्याला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बैठक हॉटेलमध्ये. आणि आजचा बैठक हॉटेलचा मेनू आहे ओरिओ केक, जो की ज्याला कोणाला कधी स्वयंपाक बनवता येत नाही तोही बनवू शकतो, कारण हा फक्त 3 इंग्रेडियंट केक आहे. बस 3 इंग्रेडियंट्स कुठले ते तर सांग. सगळ्यात महत्वाचा इंग्रेडियंट एक माणूस. जो माझा कायम असतो. माणूस पाहिजेच बरं का. प्रत्येक कुकिंग साठी बायकोला एक नवरा असं गोड कसा काय नाही. 3 इंग्रेडियंट म्हणजे बिस्किट आहे, दूध आहे आणि इनो आहे. पुढचं बघूया. अजून आम्ही पण पहिल्यांदाच बनवतोय. तर आता पहिलं ते ओरिओची जी क्रीम असते, 2 ओरिओ असतात बरं का, एक ब्राऊन वाला आणि एक व्हाईट वाला. तर व्हाईट वाला घेऊया. आम्ही नाही असं काही नाही, आम्ही व्हाईट वाला आणलाय. तुम्हाला जो फ्लेवर आवडतो त्यातलं ओरिओ. ठीक आहे. आणि आता त्याला आम्ही जे क्रीमा काढतोय. हा. क्रीमा अजून एक क्रीमा काढायची गरज नसते. काय काय डायरेक्ट मिक्सरला लावतात. सातारची भाषा ही क्रीमा बरं का. बॅगा आम्ही सातारकर. क्रीम नाही काढली तरी चालते, पण आपण काढणार आहे कारण आम्हाला अवघड बनवायची रेसिपी. तुम्ही डायरेक्ट मिक्सरला बारीक करा. क्रीमा कमी आहेत, बिस्किट कमी आहेत. कसं व्हायचं? बारक्या बाळाला घेऊन बनवू नका. तर काय करायचं, असं सेपरेट करायचं की इथे टाकायचं. नाईफ किंवा चमचा घेऊ शकता तुम्ही. बॉटल लागल. ओ भाई गॉड, गोड म्हणजे देव. ओ बाय गॉड, गॉड म्हणजे देव. आणि देव म्हणजे माझा पती परमेश्वर. हो, हे पुढचं भारी होतं. हे बघा, हे गोल जे केलेलं ना तिने काढलंय, तुकडे तुकडेवाले माझे दिसतंय का तुम्हाला? आईला दिसा ना केला लाईट. असं ते आज आमच्याकडे नॅचरल लाईट खूप भारी आहे. बघा ते गोल केले ते मृषालीने तुकडे तुकडेवाला माझं आहे. ती कशी जरा प्रोफेशनल शेफ आहे ना. तिच्यापेक्षा गोल बघितलं कोणी काढलंय. हे देखो दिख रहे का तुम्ही? देख परफेक्ट गोल बोलते. परफेक्ट गोल ओरिओच्या नावासहित काढले मी. अशी चिडकेत माहिती का, मी जरा चांगलं काहीतरी केलं ना की त्यांना पण चांगलं करायचं असतं. ते जेलस बाळा नसतात का? जेलस नाहीये, म्हणजे असं जेलस नाही, नुसतं नावाजलं पाहिजे ह्यांना. असं काय नाही. बायकोच्या पुढे काय चालतं कोणाचं? फटाटे एक नंबरचे. चपाती में अच्छी अच्छी करता हो तेरे सवालों में जो तू हो, तेरे सवालों में जो तू हो तो तो बात यूं मी अच्छी अच्छी तो भी करता. बात ही करता. झालेला आहे. क्रीम निघालेली आहे, खाली पडली तर अवघड होईल. हो, एवढी लिमिटेड क्रीम आहे, केवढीशी क्रीम आहे ती, पण ठीक आहे. आता पुढची स्टेप काय? पुढची स्टेप हे जे आहे ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं. हे जास्त गोड होतं म्हणून ते काढतात का? नाही, हे ना गार्निशला तुम्ही यूज करू शकता. म्हणजे ते गार्निश वरती क्रीमचा एक लेअर नसतो का, ओके ओके ओके. त्याच्यासाठी. हे काही नेसेसरी नाहीये. तुम्ही ह्याच्यात जरी मिक्स केलं ना तरी टेस्ट भारी लागते. हे आम्हाला टाइमपास, शो ऑफ. हा गार्निशनं बहुतेक छान दिसेल असं आम्हाला गार्निश वाटतंय. स्पेलिंग काय? सजावटीसाठी यूज करतात. सजावटी. सोपं आहे. भेटूया किचन मध्ये. स्वागत आहे मित्रांनो. तर आधी जसं तुम्ही बघितलं बिस्किट आहेत आपल्याकडे. आता त्याला मिक्सर मध्ये आपण ग्राइंड करायचं ना. येस. तर मित्रांनो, आम्ही बिस्किटांचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून ग्राइंड चांगलं व्हावं. ग्राइंड चांगलं सूर लावते. पण लोक जे कोण होते तिला ऍप्रिशिएट करतात. मला लय भारी वाटतं की तिला मग मोटिवेशन मिळतं अजून करायला. जे कोणी आहे ते सगळे तिलाच म्हणतात की बाई तुझी बायको लय बेस्ट आहे, मस्त करते. दिस इज नॉट मिश्री. दिस इज ओरिओचा चुरा. आणि आता आपण त्याला टाकायचं एका बाउल मध्ये. सेम टू सेम मिश्री दिसते. तुम्ही कधी मिसरी घासायला गेला होता? अरे बघितली, गावाला बघितले. अजून कोणाच तरी आहे मिश्री. कोणाच असेल गेस करा तुम्ही. हिच्या कोणा तरी रिलेटेड आहे. पण मिस्त्रीनं जी पॉवर येते ना तंबाखू, हा झोप येत नाही बाई. जर तुमच्याकडे कॉफी असेल ना ती थोडीशी ऍड करा, छान लागतं. म्हणजे यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं दूध. सगळं काम मीच करणार आहे का?
सॉरी करतो. नुसते येऊन भारी जागे उभे राहतात. मी ते केक मधला तो शो नसतो का फक्त दिसण्यासाठी, असा आहे मी तो. अरे यूज काय नाही टॉपची. थोडंसं हे असं बॅटर आहे. Yes. मी असं मिक्स करते आणि हे एकाच डिरेक्शन मध्ये करायचं असतं. का उलट केलं का? गाठी बनतात त्या बिस्किटाच्या. उलटे केल्यावर उलटी गाठ नाही राहणार. असला माणूस एक शेजारी ठेवला काही स्मेल एक्झॅक्टली असं कॅडबरी सारखं. डेअरी मिल्क वितळल्यावर कसं होतं तसं टाईपचं दिसतंय ते आता दाखवलं. आता मिसरीची डेअरी मिल्कचा ट्रान्झिशन. आणि मेन म्हणजे हा आम्ही विदाउट ओव्हन करतो, गॅसवरती नॉर्मल येतं त्यामुळे कोणीही घरी करू शकतो. आता आम्ही ह्याला करणार आहे. ह्याला काय करू नको ते घाबरत. ह्याच्यात आम्ही टाकणार आहे इनो. एक तर चेरी बनवून आल्यात नुसती केक वरची इनोची पुरी तर द्या. इनो का याला काय गॅस झालाय का? त्याला गॅस झाला पाहिजे मग तू फुगेल. पोट कसं फुगतं तसं. त्यासाठी तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता, बट वी आर युझिंग इनो. ह्याला करते इनोची सध्या. असा निव्वळ टाइमपास होता आमचा. रेसिपी आमची 10 मिनिटाची असते. या आम्ही 2 दिवस झालं बनवतोय. आणि इनो मध्ये 2च फ्लेवर युज करा. एक तर लेमन वाला युज करायचं तुम्ही इनो युज करणार आहे, किंवा मग ते ब्ल्यू कलर मध्ये कुठला तर एक फ्लेवर येतो तो. तर कोकम फ्लेवर पण असतो, तो नाही चालणार का इनो मध्ये? अरे असतो मग. नाही. आता हे इनो सगळं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचंय. बघितलं का लगेच कसं कलरच बदलला डायरेक्ट. आणि जर तुम्ही श्रीमंत असेल तर विस्कर पण यूज करू शकता. आमच्याकडे चमचे आहे, ज्यांना काम भारी होते. आम्ही गावठी पद्धतीने करतोय. आपलं आता बॅटर खूप सुंदर मिक्स झालेलं आहे. याला आता एखाद्या भांड्यामध्ये टाकायचं, ज्याचा सरप्लेस प्लेन असतो ना एकदम, त्याच्यामध्ये टाकू म्हणजे ते निघायला सोपं जातं. मी खुर्ची घेऊन शेफ टाकतो का इथे? काहीच करत नाही माहिती का, नुसतं इकडून तिकडून कॅमेरा बघतात, काय टाइमपास. ह्याच्यासाठी पण अजून एकदम फॅन्सीसाठी लोक बटर पेपर वापरतात, तर चिपकू नये म्हणून. आम्ही आपलं तूप लावणार आहे मित्रांनो. तुपाचं सुंदर कोटिंग आपण डब्याला करून घेतलं. कोटिंग बापरे. येस. कोणाकोणाला किचन मध्ये सवय, जरा काही केलं की हात धुवायचे. मला हात धुवायला मला सवय. मला करत तर काहीच नाही, हात कशाला धुतात. हे गरम करायला आपण ओव्हन नाही वापरणार आहे, त्यामुळे एक तर तुम्ही तव्यावरती करू शकता. तव्यावरती एक प्लेट उलटी टाकायची, त्याच्यावर डबा ठेवायचा आणि वरनं झाकायचं, किंवा एक पातेलं मोठं घ्या, त्याच्यात प्लेट ठेवा, त्याच्यावर एक ठेवा आणि त्याच्यावर झाका. काय काय बोलली तुम्हाला काय करायचं माहित नाही, मला पण नाही कळलं. ठीक आहे, आपण प्रोसेस करून दाखवूया. आता आपण हे बॅटर पूर्ण हे केलं आणि हे बॅटर जेवढं म्हणजे जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही इनो टाकल्यानंतर, नाही तर ते फुगत नाही चांगलं. मला सोडूनच चालू करायला. हे चॅनल आता माझं झालंय, काही उपयोगाची नाहीये. नॉर्मली बायका बाई पैसे टाकतात, हे टाकतात. ही माझी युट्यूब चॅनल ढापायला लागली. काय चालू आहे? जे की अजून मॉनिटाईज नाहीये, तरी पण ढापायला लागली. हे असं 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 करायचं, म्हणजे वॉइड्स असतील ना तर ते निघून जातात. म्हणजे फुल एकदम जुगाडू मायक्रोवेव्ह ते असं करू शकता. बघा दिसतंय का? पातेल्यावरती प्लेट आणि त्याच्यावरती हे म्हणजे डायरेक्ट हिट नाही लागत केकला. नाईस जुगाड, नाईस जुगाड. आय लाईक इट. आणि त्याच्यावर प्लेट ठेवायची. येस. आणि मग ते फुगत. घरात बसून बसून माणूस कसा फुगतो तसं ते फुगतं. Many minutes later. मित्रांनो झालंय वाटतं बहुतेकांचा केक. आता आम्ही ट्राय करतोय काडी सोबत. दिसताना दिसतंय, पण आता एकदा काडी टाकून बघतो. नाही लागलं, मागच्या वेळी लागलं होतं. येस. आणि थोडंसं खाली चिपकलेला असू शकतो जेवढं मला काडीमध्ये जाणवतं, पण ठीक आहे, कारण ते आमचं जरा भांड पण हे काडीला चिटकलेलं नाही. आमचा केक झाला बहुतेक. आणि पातेलं करपल्यामुळे स्मोकी फ्लेवर पण आलाय. दम दिलाय आम्ही दम. हे बघा मित्रांनो, केक थोडे बुडबुड्यात इग्नोर करा. आणि इथं क्रीम यायला आता आम्ही काय करणार आहे? विस्क करणार आहे. विस्की
काय गच्चाळा आहे खराब. वेज केक बनवणार आहे आपण. सगळे खातील असं. खोटारडे गलिच्छ. दूध फक्त मिक्स करणार आहे. जणू काही दररोज पित असल्यासारखे बोलायला लागले हे पण. आणलं. आम्ही दोघेही नॉन ड्रिंकर नॉन स्मोकर. चला शेफ ऋषाली आता हे काढायचं. येस आम्ही आता केक उलटा करणार उलटा आहे. करतो. थोडस हे गरम आहे. भाजल ना मग. 1 पलटला हा बघा. 2 3 4 5. आम्ही उघडत नाही आता. तुम्ही पण वेट करा केक निघतोय का नाही बघायला. तोपर्यंत आपण क्रीम बनवूया. क्रीम बनवूया. क्रीम हा. आता मला ते असं एन्झायटी यायला लागली ते बघून की निघल की नाही. आणि हे बघा हे आता मी क्रीम साठी घेतलंय. बिस्किट मधली क्रीम थोडस बटर आणि मिल्क. मी काय करतोय मला नाही माहिती कसं करायचं सांग ना. रांबा हा. आणि माझं सगळं चमच्यालाच क्रीम लागली होती. आणि त्याला क्रीमी टेक्स्चर मध्ये आणायचंय. क्रीमी टेक्स्चर मध्ये आणण्यासाठी त्यात थोडं दूध ओतलंय. हा आणि थोडस असं विस्क करायचं. जरा अवघडच आहे. मी करू का सांग मला कसं करायचं सांग ना. असं करायचं. आता इथं करतो समजा तुम्हीच करतो का. तू चांगलं करतो. हा. विश्वास नाही मित्रांनो तिला माझ्यावरती गेम करू शकेल. अरे ते सांगा कोणीतरी chef आहेत, ही माझ्या हॉटेलमध्ये काम करणार आहे. तेच मी त्यांच्या हॉटेलमध्ये काम करते मग मालकाला काम लावणं शोभतं का सांगा बरं लोकांना. ठीक आहे मग जाऊ दे. खडूस राजाच पण तर डायरेक्ट. आम्ही ते डार्क चॉकलेट पण थोडंसं आणलं मग ते ना गार्निश पण करणार आहे बरं. तर झालंय मित्रांनो. Yes. आता आम्ही कोलगेट वर कावळ्याच्या शिवरती आलोय. नाही छान दिसत. आम्ही एकदम प्रो लेवलचा केक बनवायला लागलो. छान केक. हा चला आता आपण चॉकलेट गनाश बनवू. येस. ही कॅडबरी बघू शकता का बाई स्वस्तातली नाही. ही 1-2 वर्षापूर्वी 50 रुपयाला मिळत होती. आता 60 रुपयाला मिळते. एवढी महाग झाली. हा मग बनवली वाढली आहे. मग महाग ही माझी फेवरेट कॅडबरी ना. म्हणजे ना काय केलं त्यात पाणी आलं सगळं. पाणी आलं नाही पाहिजे ना. नाही अरे चॉकलेट करी ना आमचं फुल कॉमेडीच व्लॉग बनवलं. ह्या चॉकलेट टाकायचं का आपल्याला. हो चॉकलेट मेल्ट करायचं मग ते डायरेक्ट मेल्ट नसतं करायचं. पाणी उकळायचं त्याच्यात मेल्ट करायचं असतं. तर पातेलं चेंज केलंय. दुसरा वाल झालेला मॅगीचाच पातेल आहे. मॅगीवाला आता आम्ही धुवून घेतलंय पातेलं. कॅडबरी काही पूर्ण टाकायची गरज नाही असं म्हणते तुमच्या. कारण हावरे इथं मला म्हणतात की थोडीशी झाली का म्हणून टाकायची गरज आहे. थोडी खायला पण पाहिजे ना. बरोबर आहे की नाही. अरे बाबा हावरे डार्क चॉकलेट चांगली असते. म्हणजे मुलींसाठी तर डार्क चॉकलेट खूप बेनिफिट्स आहे. मोड पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात पॉइंट ऑफ व्ह्यू. हे 2 वे बॉइलिंग चालू आहे. दिसतंय तुम्हाला. वाटीच्या आतमध्ये कॅडबरी आहे आणि माझा नवरा करतो. हे बघा. हा सोडा की काय झालं? नाही गेले. नाही मग असू दे की असेच होतं जरा वेळ त्याचं त्याला होते. प्रो शेप जरा गंडायला लागले. भाजलं काय टाकलं होतं. येडू. पाया पडला असेल. आज हे मला काही किचन मधून नीट निघून देतील असं गॅस वाटत बंद कर. नाही. गॅस कमी कर. मला कडक भाजली मित्रांनो. आणि भाजली तर ते तिथं नाही थांबले. त्यांनी पकडाशी खाली सोडली माझ्या पायावर. पायावर नाही सोडली मी खाली सोडली. तुझा पाय खाली होता. मी पाय आता इथून पुढे मी म्हणजे चुकी माझीच आहे की माझे पाय खाली काय ते वर असले. मी याच्यावर लक्ष ठेवता का टेन्शन मला त्याच तू टेन्शन आहे जरा. मेट झालेले परत एकत्र व्हायला लागलं का. हो. आज तुला डेंजर चालू आहे. कॅडबरी आमची मेट झाली परत चिकटली. तेच म्हटलं मी ही घट्टच होणार ना जसं गॅसवर ठेवलं अजून त्याच्यात साखर टाकव. झालं वितळलं बघा आता. सोपं काम होतं यार.
सब बताना पड़ता है इसको यार. उगाच प्रो शेफ आहे का तुम्ही? उघडा का? वाव आई शपथच. वाव. अरे बघा फक्त. अरे तो वापर निघालाय. हे काय सांगू तुम्हाला आता मी दिसते का? खुश आहे. वी आर व्हेरी मच हॅपी. अरे बापरे काही निघाल म्हणजे ना खरं असं चिटकलंच नाहीये कुठल्याच साईडला डब्याला. डायरेक्ट सगळं निघालंय भाई. आणि विदाउट बटर पेपर आणि स्पॉन्जी बघा कसला झालाय. अरे Spongy, तुम्हाला spongy, कळणार नाही पण spongy. हात लावून लगेच कळत. आणि स्मेल एक नंबर. आता आम्ही त्याला एकदम शेफ लेवलचं असं मधनं कट करणार आहे आणि त्याच्यात ही क्रीम लावणार आहे. थांबा हे बघा हे बघा. लोक काय करतात माहिती का दोरा ना बरं. नको करा असेच. हा? या पुढे कुठे करत बसते. ऍपल प्रो आहे भाई. लोक वर खाली चालू खाली जाऊ नको दिवस. असं प्रोनेस कुठे तर चालेल. अरे धाग्यानं म्हणून निघतं नीट असं बरोबर आहे म्हणा छान करतेस. करते. मला नवऱ्यासारखं एक म्हणजे सपोर्टर पाहिजे कुकिंग मध्ये. सगळ्याला सपोर्ट करतात. चुकात असलं तरी फुल सपोर्ट असतो. एवढं कॉन्फिडन्स देतात की बासच. माझ्यासारखी शेपच नाही कोण. कसा लावू वाव. बघा थांबा, एक हात. थोडस खालचं हे झालं पण ठीक आहे. आय गेस ठीक इतना आहे. चलता है. हा. आता ह्याच्यावर क्रीम लावणार आहे आपण मगाशी केलेली. कावळ्याची घाणेरडे आहेत एक नंबरचे. नॉर्मल क्रीम लावाय त्याला. क्रीम लावायच्या आधी ना शुगर सिरप टाकायचं. सो माझ्या नवऱ्याने एकदम पटापट स्पीड मध्ये शुगर सिरप बनवून घेतलेलं आहे. आता ते शुगर सिरप असं थोडंसं स्प्रेड करायचं ह्याच्यावरती जेणेकरून मग ते ऍब्झॉर्ब होते. येस. आता आम्ही ही क्रीम स्प्रेड करते. मग आपण माझ्या नवऱ्याने क्रीम येते क्रीम. क्रीमला काय कावळ्याचं शी कोण बोलतं का असं? कोण बोलतं? शी. शी. ओके कॅन यू हे पकड का? कॅन यू नंतर इंग्लिश पुढचं काढलं. बरोबर गोलावर गोल टाका. असे पडलं बघा गोल. आता वरून पण आम्ही गार्निश करणार आहे चॉकलेट सिरप. बघा एक साईडला जरा जास्त पडली पण ठीक आहे. ठीक आहे. ते मध्ये मध्ये दिसतंय ते नट्स आहेत. अरे 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 वास काय भारी लागलाय फुल. ह्याचा ते आईस्क्रीम असतं ना ह्याचं ते वाफ निघतं बघ त्याचा कसा वास येतोय. हा सिझलर त्यात शिजलर. हा येस. आणि बघा ना किती सुंदर दिसतोय असं. बघा आता मला टेस्ट कशी आहे ही थोड्या वेळात सांगतो. हा. आता कारण तिला फ्रीज मध्ये ठेवून आता ते गरम गरम आमच्या ओठांना जिबेंना सगळीकडे भाजेल. ठीक हे आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो. तुम्हाला आता भेटूया टेस्टिंगच्या वेळेस. टेस्ट ऐकायला नक्की या म्हणजे तुम्ही पण घरात ट्राय करू शकता. तर मित्रांनो केलं का? येस आमचा केक असा पूर्ण झालेला आहे बघा. सेट पण झाला एकदम पूर्ण सेट फ्रीजर झाला मध्ये. आणि पप्पा मम्मी पण आहे तर त्यामुळे आपण त्यांच्यापासून डायरेक्ट चालू करू. टेस्ट रिॲक्शन तिकडून घेणार आहे. येस. हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे? बाबांना साखर क्रीम आहे पण. मम्मी इकडे की क्रीम म्हणजे कुठली? बिस्किटची बिस्किटांची क्रीम नसती का? ती वाली. गोडच असते एक घास खाऊ. मग तुम्ही नाही ना थोडंच खावा. हा कमी गोड आहे. पप्पा साखर अजिबात नाही वरून आम्ही टाकलेली. कशी आहे सांगा. हा. बाबांच्याकडे कॅमेरा आहे का? छान बनवते. नाही खरं सांगा की छान आहे युट्यूब साठी नाही एकदम जेन्युइन. हा. छान आहे. गोड हा कसं आहे? गोड कसं आहे? गोड तो आहे जरा. हाय जरा गोड. थोडा आहे का? गोड आहे. जास्त नाही. हा मग ठीक आहे काय विषय नाही. पण हे बघा किती बाबा हा पीस दाखवा Sit. आता त्यांना. हा हे बघा क्रीमची अशी दिसतंय लेअर का पण तुम्हाला? दिसते आमची. हा बघा बघा पप्पा दाखवलं. पप्पा प्रो झाले त्या युट्यूब साठी. पप्पा तू स्वप्न काढलं आले भारी झालं मग चांगलं झालंय. हा, चांगला आहे. आता मम्मी ये आईला हे झालं. क्रीम नसताना अजून खाल्ला असता. हा का? मग वरचं काढा किती काय लेअर आहे. बघ तर पाणी पाणी कसं छान आहे. गोड वगैरे कसं आहे? बरोबर आहे. आम्ही खातो. तरी खा मम्मी अजून. आपणच खायचंय डिझर्ट आहे आपलं. मस्त आहे. छान झालं. थांब थांब थांब. अरे, आवडलं नाही घरच्यांना हा, म्हणून आता तर मग तू- हा. साखर नाही वरण अजिबात हे केलेले क्रीम आम्ही. आहे का? क्रीम नसताना खाल्ला असता. असं तिकडे मला करत नाही नॉर्मल भरवतोय मी. थांबव ना. आहा ओहो लय भारी. नाही, खरंच एक नंबर आहे. छान पहिल्यांदा झालं. गेलाय.
चांगला झाला केक. लय भारी केक झालाय. घे घे घे. अरे, तर मित्रांनो आम्ही खातो, लय सुंदर झालाय हा. आता उद्यापर्यंत केक मला वाटत नाही राहील. हा. आम्ही आता संपल सगळे मिळून बसून. आणि घरी नक्की ट्राय करा, हा. कारण खरंच खूप सुंदर खूप लागतोय. आणि कमी गोड आहे. हा. आणि क्रीम ज्याला आवडत नाही, साखर ज्याला आवडत नाही, एक नंबर. एक इतकं नंबर. सुंदर. मला तर क्रीम आवडत नाही, मला हा केक इतका हा. आवडलाय ना. एक नंबर. पप्पांना पण लय आवडला. पप्पा म्हणले आवडला म्हणजे आम्हाला भारी वाटलं अजून. आणि आता आम्ही खातो. आम्ही खातो. आणि तुम्हाला माहितीये जर हा व्हिडिओ आवडलाच काय करायचंय, लाईक करायचंय, शेअर सॉरी अरे इतके वेळ केलं तरी परत आमचं चुकतं. लाईक करायचंय, कमेंट करायचंय, शेअर करायचंय आणि थांब थांबली. सबस्क्राईब करायचंय. आता बाय.